नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, तुम्ही थंबनेलला पाहिलं की आज आपण भेंडीमध्ये बेसन टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. रेसिपी ही नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूयात. तर आपल्याला या रेसिपीसाठी भेंडी लागणार आहे. तर इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. तर भेंडी घेताना शक्यतो ताजीच भेंडी घ्या, कोवळी घ्या, जास्त निब्बर अशी घेऊ नका. तर आता या भेंडीला आपल्याला चांगलंसं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 1 ते 2 पाण्याने भेंडी चांगली स्वच्छ धुवून त्याला कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण याला कट करून घेणार आहोत. तर इथे मी अशा पद्धतीने ही भेंडी कट करून घेत आहे. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे याला कट करू शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने ही भेंडी मधून कट देऊन कट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला गोल भेंडी कट करायची असेल तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाहीये. पण या पद्धतीने जर अशी भेंडी बनवली ना तर ही खूप छान लागते. तर एकदा या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर मंडळी, इथे मी सर्व भेंडी अशाच पद्धतीने इथे कट करून घेत आहे. आता आपली इथे सर्व भेंडी कट करून झालेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे भेंडी कट करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हळद घातल्यानंतर इथे मी लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा. तर हे जास्त असं लाल तिखट नाहीये, कमी लाल तिखट आहे, काश्मीरी लाल तिखट आहे. आणि यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे मी धनेपूड सुद्धा घातलेली आहे. तर आता त्यानंतर इथे अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. तर आता बेसन पीठ घातल्यानंतर याला चांगलंसं आपण मिक्स करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या सगळ्या भेंडीला मसाला आणि बेसन पीठ लागल्या जाईल. त्यानंतर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये लगेच आपल्याला भेंडी ऍड करायची आहे. आता भेंडी घातल्यानंतर याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटात भेंडी परतल्या जाते, जास्त असा वेळ लागत नाही. भेंडी जर कोवळी असेल ना तर खूप लवकर होते, अजिबात त्याला वेळ लागत नाही. आणि आपण याला बेसन लावल्यामुळे ना जो यामधला चिकटपणा असतो ना भेंडीतला, तो सुद्धा अजिबात याला चिकटपणा येत नाही. तुम्ही पाहू शकता की भेंडी आपली किती सुटसुटीत आणि मोकळी अशी झालेली आहे. अजिबात कुठे याला चिकटपणा किंवा तार सुटलेली दिसत नाहीये. तर आता आपण याला साईडला काढून घेऊया. एवढीच आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे. पुढे सुद्धा आपल्याला परत एकदा याला परतवायचं आहे, त्यामुळे जास्त अशी गाळ करायची नाहीये. आता त्याच कढईमध्ये मी परत 2 चमचे तेल घातले. त्यामध्ये जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा. जिरे छान फुलले की त्यामध्ये थोडासा लसण घातलेला आहे आणि 2 बारीक कट केलेले कांदे घातलेले आहेत. तर इथे मी उभे बारीक कट करून कांदा घेतलेला आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला एकदम छोटा कांदा कट करायचा असेल चौकोनी आकाराचा तरी सुद्धा चालणार आहे. तर आता कांदा घातल्यानंतर याला लगेच आपण परतून घेणार आहोत. कांदा एवढाच असा परतवायचा आहे की यातला कच्चेपणा गेला पाहिजे, जास्त पण लाल नाही करायचा आहे, कारण हा भेंडीमध्ये परतला जाणार आहे. त्यामुळे याला आपल्याला एवढंच असं परतून घ्यायचं आहे, जास्त असं लाल नाही करायचंय. कांदा छान परतला गेला आहे. त्यानंतर आता यामध्ये जी आता आपण भेंडी परतवून घेतली होती बेसन पिठामध्ये, ती यामध्ये ऍड करायची आहे. या वेळेला भेंडी घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी कमी गॅसवरती भेंडी आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची आहे. आणि यामध्ये आता मी अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे. आधी आपण धनापूड घातली होती, त्यानंतर जिरेपूड घातलेली आहे. आणि यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडं मीठ घातलेलं आहे. तर लक्षात घ्या, मीठ आपण सुरुवातीला सुद्धा घातलं होतं, त्यामुळे आकारानेच घाला. आता मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान भेंडी आपली परतून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता आपण भेंडी आधी सुद्धा परतवलेली होती, त्यामुळे आता याला जास्त परतवण्यासाठी किंवा शिजण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही. याला झाकून ठेवायची सुद्धा गरज पडत नाही. तर मस्त आपली भेंडी तयार झालेली आहे आणि याचा रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. तर मंडळी, ही रेसिपी अतिशय झटपट
आणि सोप्या पद्धतीने बनून तयार होते. अगदी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाहीये. ही भेंडी एवढी झटपट बनून तयार होते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर मंडळी, तुम्ही भेंडीची भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, कशासोबत जरी खाल्ली ना तरी सुद्धा चवीला अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.